मी तुमच्यातलाच आहे. म्हणजे मी सुद्धा जर्नलिझमचा स्टुडंट आहे. 1984 जयप्रकाश मिश्रा पहिला मेरिट होता, मी सेकंड होतो आणि एक ठाणेकर नावाची होती तिसरा मेरिट होता. त्याच्यामुळे आपण एका कुटुंबातले आहोत हे मला इथे आवडून पहिल्यांदा सांगावं असं वाटतं. मी जरी कृषी शास्त्रज्ञ आणि व्हाईस चान्सलर मागचा असलो तरी जर्नलिझम हे एक आपला भाग आहेच. मित्रांनो, मला थोडा वेळ झाला, माफ करा. त्याच्यासाठी मी खूप दिलगिरी व्यक्त करतो. पहिल्यांदाच कसं आहे की आता एक विदर्भ साहित्य संघ म्हटलं की एक मोठी आत्मीयता या विदर्भामध्येच आहे. तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भाषा संस्कृतीच्या संदर्भामध्ये फार मोठं काम, म्हणजे आता जवळपास 100-101 वर्षाचा हा म्हणजे वास्तविक संस्थेचा जीवन प्रवाह आहे. म्हणजे इट हॅज कम्प्लिटेड ए सेंटेनरी. तर याच्यामध्ये तर खूप चांगली, म्हणजे मागच्या काळामध्ये खूप चांगली ग्रोथ झाली. साहित्याचं काम चांगलं झालं आणि खूप मोठ्या शाखा विदर्भापर्यंत झाल्या. परंतु त्याच्यामध्ये आता मात्र थोडीशी पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते. कारण आता इमारती बांधणं आणि त्याला चकचकीत करणं म्हणजे साहित्य संघ अशी जी एक थोडीशी हे झालेली आहे. आणि आता तुम्ही वाचलं असेल, पत्रकारात तुम्हीच लिहिता आणि वाचता पण. तर याच्यामध्ये आता एक ज्या खऱ्या अर्थाने संस्कृती जे ज्याला म्हणू आपण की साहित्य जगलेला असा माणूस, आता आपल्या याच्यामध्ये कदाचित माझं अज्ञानी असू शकते, पण असा मला सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे कसा मराठीला दर्जा देणारा आणि त्यासाठी भांडणारा, म्हणजे ज्याला काय म्हणतो की खऱ्या अर्थाने भांडणारा, म्हणजे कुठलाही स्वार्थ न ठेवता करणारा, म्हणजे राज्याच्या संदर्भात भाषा संस्कृती अभिव्यक्ती या संदर्भात सुद्धा चळवळ करून आणि लोकांपर्यंत ते साहित्य पोहोचवण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केलेला असा एक माणूस माझ्या पाहण्यामध्ये आहे. की दुसऱ्यांमध्ये हे थोडेसे गुण मला जास्ती दिसत नाही, म्हणजे दिसले नाही. आता मी आता 50-60 पुस्तकाचं समीक्षण केलेलं आहे. जरी कृषी शास्त्रज्ञ असलो तरी साहित्य, संत साहित्याचा मी अभ्यासक आहे. प्रचंड व्याख्यानं देतो, प्रवचनं करतो. परंतु मला त्या विदर्भामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये माझा प्रचंड मोठा असा आवाज आहे जाण्याचा. त्यामुळे मला या ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने जर कुणी असा भाषा शास्त्रीय संस्कृतीच्या संदर्भात काही काम केलं असेल आणि ज्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी घोषवलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी साहित्य हे म्हणजे बोलीभाषा असेल, अनेक बोलीभाषा आहेत, मराठी बोलीभाषा आहेत आपल्याकडे, या म्हणजे भंडारा जिल्हा गोंदिया इकडेच हे या सगळ्याची समृद्धी आणि एक करून त्याच्यातनं साहित्य निर्माण, म्हणजे इथे जात पात धर्म भेद लिंग याचा कुठलाही विचार किंवा जातीचाही विचार न करता, म्हणजे आता कसं आहे की सर्वसमावेशकता, सर्वांना सामावून घेण्याचं जे काही म्हणजे ज्यामध्ये धाडस आहे किंवा ज्याची खरी इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा ज्याला म्हणूया आपण, तर अशी माणसं काय प्रत्येकाचे काही स्वार्थ आहे. कोणाचा कुठला स्वार्थ आहे, कोणाचा जमिनीचा स्वार्थ आहे, कोणाचा प्लॉटचा स्वार्थ आहे. आता हे स्वार्थ काय आहे की याच्यामध्ये मुख्यतः आता तुमचा जो एक 28-30 कलमी कार्यक्रम जो 1923-24 जो दिलेला आहे, जेव्हा ही संस्था उभारण्यात आली, राजकारणी असो कोणी आपलं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये राजकारण प्रत्येक क्षेत्रात आणणं हा काही फार महत्वाचा भाग नाही. किंवा मग त्या पद्धतीची माणसं पेरणं आणि मग त्याच्यामध्ये एक मोठी इमारत बांधू, खूप छान वगैरे कक्ष करू, AC करू आणि हे ह्या साहित्य क्षेत्रात चांगली इमारत असावी, घर नीटकस असावं, घर असावं घरासारखं, नकोच त्या भिंती, त्यात असावा प्रेमजिव्हाळा, नकोच नुसती नाती. तर इथे प्रेमजिव्हाळा निर्माण करणं साहित्याबद्दलचा हे खऱ्या अर्थानं काम साहित्य संघाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रोटोकॉलला मदत करणारा आणि या सगळ्यांच्या संदर्भामध्ये साहित्याची सेवा ज्या माणसांनी केली, असा एक भडंग माणूस आमच्या विदर्भात आम्हाला दिसला की 4 खोल्याच्या घरामध्ये ज्या घरी गेले तर बसायला जागा नाही, पण बोलताना मात्र या साहित्याबद्दल इतकी कळकळ आणि इतकं मोठं काम करून ठेवलेलं आहे. मराठीवरती सुद्धा उपकार करण्याचं काम या माणसांनी केलंय. सातत्यानं भांडणं साहित्य, म्हणजे सरकारकडून अनेक अनुदान किंवा ते न मिळवता सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही हे करा, ही उन्नतीसाठी आहे, लोकांच्या खऱ्या म्हणजे जनजागरणासाठी साहित्य आहे. आणि त्याच्यामुळं या माणसाचं पत्र दिल्लीला असो की तुमच्या मुंबईला असो, लोक जरा वाचायला जातात की नाही बाबा हे काही, कारण याचं काय त्याची कामाची मेहनत
उन्नत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असा निरपेक्ष, प्रामाणिक आणि ज्याला म्हणून डिव्होटेड पर्सन टू द कॉज ऑफ मराठी लिटरेचर. आणि त्यांनी आता एवढ्या वर्षापर्यंत जसं 40-45 वर्ष उपाध्यक्षपद या माणसाने त्यांनी निरनिळ्या प्रकारचे थर पाहिलेले आहेत, प्रवास पाहिलेला आहे. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष त्या संस्थेमध्ये इतक्या वर्षाचं काम केलंय. पण काय थोडंसं ऍडजस्टमेंट नसल्यामुळे हा माणूस अजून अध्यक्ष झाला नाही असं मला वाटतं. त्या माणसाचं नाव काय असेल तर त्या माणसाचं नाव आहे श्रीपाद भालचंद्र जोशी. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या माणसावरती म्हणजे साहित्याची सेवा आणि खरीच अभिरुची आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मराठीच्या संदर्भातून जर द्यायचं असेल, मराठी भाषेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सर्व भाषा, सर्व प्रवाह, या सर्व प्रवाहांना एका प्रवाहामध्ये आणून खऱ्या अर्थाने त्याचं मोठं स्वरूप आणि खऱ्या अर्थाने लोकानुवर्ती साहित्य झालं पाहिजे. ती विशिष्ट ग्रुपची, विशिष्ट माणसांची, विशिष्ट जातीची ही मक्तेदारीने राहता सर्वांसाठी त्याचं अंतःकरण उघडं पाहिजे. कारण ती भाषा आहे, ती जननी आहे. वास्तविकपणे आपल्याला आनंद वाटायला पाहिजे की आपण साहित्याची सेवा विदर्भामध्ये खूप वर्षे केलेली आहे. म्हणजे खरं जर सांगतो आपल्याला म्हणजे त्या अर्थाने की पहिलं मुकुंदराजांनी लिहिलेले हे आद्यकवी आहेत. ज्ञानेश्वरीच्या आधी 100 वर्ष विवेक सिंधू हा ग्रंथ आपल्या इथे अंबोऱ्याला लिहिल्या गेले आहे. हे अनेक लोकांना आम्हाला सांगून सुद्धा आता म्हणजे कारण तिकडची जी मंडळी जी सेवा करणारी आपण थोडंसं साहित्याच्या दृष्टीने अजूनही त्या पद्धतीने पाहतो की नाही हा भाग आहे. आणि अशी सेवा आणि अशा प्रकारचं सगळं जगासमोर आणि पहिला आद्यकवी म्हणजे पहिला मान हा जो जातो त्याच्यानंतर मग लीळाचरित्र आहे, त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरी आहे 100 वर्षानंतर. तर ही अशी विदर्भ ही संपन्न नगरी आहे, संपन्न खऱ्या अर्थाने हा प्रदेश आहे. आणि भारतामधला सर्वात सुपीक आणि समृद्ध असा भाग हा होता. तेव्हाच तर कृष्णाने रुक्मिणीला मागितलं घातली, रुक्मिणीने कृष्णाशी केलं की नाही. म्हणजे एवढा मोठा देव माणूस हा आपल्या विदर्भात येतो. तर अशा संपन्न साहित्य संपन्न वैभव महाराष्ट्राचं असलेलं विदर्भ हे अत्यंत प्राचीन असा भाग असलेला. तर या संदर्भात या मराठीची जी आता वाढ आहे, मराठीची आणि भाषा, संस्कृती आणि साहित्याची मराठीमधल्या ही देववाणी आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे की अमृताची कौतुके मराठी हा विषय चांगल्या प्रकारे हाताळणारा, ही व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणारा जी व्यवस्था आहे ती थोडी जंगलेल्यासारखी वाटते, थोडीशी जीर्ण झाल्यासारखी वाटते. तर याला ऊर्जितावस्था देणारा एखादा असा भणंग माणूसच पाहिजे. म्हणजे खूप सफॅस्टिकेटेड ही नाही पाहिजे, खूप व्यावसायिकही नाही पाहिजे. कारण आजकाल लोकांचं लक्ष जमीन आणि इमारतीकडे जास्त आहे. म्हणजे त्याच्यामधून ती प्राप्तीचा जो भाग आहे आजकाल काय माहिती काय कसं काय झालं. आता आमच्या पाहण्यात असताना आता इतक्यामध्ये मात्र ते खूप वाढून राहील की जमीन मालमत्ता. पण त्यांना कदाचित आता कसं म्हणावं, मोठी माणसं आहेत तर तिकडेच वळून राहिले. मांधाता नृपराज कृतयुगी झालासे तोही मृत, जेणे रावण कुंभकर्ण हरिले तो राम तोही गत. तिची गत कृष्णाधिक थोर शूर ही त्यांची न काही मती, अरे त्यांचे सवेला गेली ही वसुमती, का येई तुझ्या संगती. कशाला एवढं करताय एवढं. ज्याचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जाऊ द्या. खऱ्या अर्थाने आता जसं कालचा परवाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मोठा म्हणजे पुरोगामी निर्णय आहे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये पद जी आहे त्या क्रीडा क्षेत्राच्या मान्यवरांनी त्यांनी ती घुसवली पाहिजे. हाच निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचा की त्याच्यामध्ये बाकी लोकांनी, व्यावसायिकांनी, तुमच्या इमारती बांधणाऱ्यांनी अलग केले, राजकीय लोक हस्तक्षेप करता कामा नये. दिस सेज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू द पीपल ऑफ इंडिया की बाबा कलेचं क्षेत्र आहे, त्या कलेच्या क्षेत्रातला माणूस जो आहे ज्याच्यामध्ये ज्याचं डिव्होशन आहे, ज्याच्यामध्ये सातत्य आहे, प्रामाणिकता आहे, ज्यांनी रचना केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते इंट्युशन आहे, अशा प्रकारच्या माणसानेच ती पुरुषपद उचवावी. म्हणून आम्हाला असं वाटतं की या वेळेला आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक जी 11 मंडळी आहेत त्याच्यामध्ये खूप चांगली लोक आहेत, काही असं नाही आहे. परंतु कसं आहे थोडंसं जास्त जरा
प्रकाशमान आणि जास्त सेवा वृत्ती असणारा माणूस, सालस सेवावृत्ती या 11मध्ये थोडासा जास्ती नंबर आम्हाला असं वाटतं की बा श्रीपाद भालचंद्र जोशीमध्ये दिसतात आणि म्हणून या नात्याने आम्ही त्यांना गळ घातली की बाबा या पुढे या. नाही, मी तर करतोच आहे. अरे हो, तुम्ही खूप केलेलं आहे बाबा. तुम्ही रस्त्यावर जाऊन तुम्ही त्या म्हणजे आता रस्त्याचं ते पथनाट्याचा विदर्भातला जग काय म्हणून तुम्ही नाही आहे का तिकडे तर पथनाट्य 15-20 लोक मिळून तर आपलं मेसेज पाठवणारा हा माणूस आहे. मराठीचं विश्व ते जे काही संघटन आहे त्याचाही माणूस आहे आणि सगळ्या दृष्टीने म्हणजे सगळ्याशी संबंध आणि मराठीमध्ये योगदान देणारं या माणसाला त्याचं जे खऱ्या अर्थाने कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करण्याचा भाव मिळावा आणि तुम्हा आम्हाला काहीतरी नवीन याच्यातनं निघावं, नवीन पिढीसाठी काहीतरी निघावं. तुम्ही सगळंच कराल तर पुढील पिढीसाठी काहीतरी ठेवून जावं लागेल आणि पुढील पिढीसाठी ठेवणारा एक समर्थ माणूस भाषा संस्कृती या संदर्भामध्ये आम्हाला भालचंद्र म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी दिसला आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या माणसाला असा यावेळेला न्याय देऊन अध्यक्षपदाची निवडणूक यांनी जिंकावी असं आमचं मत आहे आणि म्हणून आम्ही त्यांना अध्यक्षपदाची गळ घातली आणि त्यांनी स्वीकृती दिली आणि पुढचं आता बघूया कसं होते. वास्तविक सगळ्यांनी मिळून बसून एकमताने असा निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांचे विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, साहित्याची सेवा करणारे आहेत.